तर हा माझा मित्र आहे. याला वाटते की हा मलेशियामध्ये लॉटरी लावून करोडपती बनणार. तर विषय काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावांनो, मी योगेश जॉब करतो मलेशिया देशामध्ये ॲज अ कॉन्टिनेंटल शेफ म्हणून. हा इंट्रोडक्शन तुमच्यासाठी काही नवीन नाही, पण असू द्या. जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी तर तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन वीकेंड मिनी ब्लॉगमध्ये, म्हणजेच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला मलेशियातील युनिक गोष्टी व मलेशियातील नजारे दाखवतो. तर आज आपल्याला पैसे भारतात पाठवायचे होते. त्यासाठी मनी ट्रान्सफर ऑफिसला गेलो व तिथे मनी ट्रान्सफर करून पैसे पाठवले व त्यानंतर आपल्याला लागली होती भूक. मग काय, जेवण करण्यासाठी गेलो एका थाई रेस्टॉरंटमध्ये. तिथे बुफे जेवणाचा लागलेला होता. त्यामध्ये स्पिनॅच म्हणजेच पालक, फिश फिंगर, चिकन विंग्स, स्वीट पोटॅटो, बीन स्प्राऊट अशा डिफरंट व्हरायटीचे फूड होते. काही कळत नव्हतं काय आहे काय नाही, कशापासून बनला आहे. मग काय थोडंफार जेवण प्लेटमध्ये घेतलो. जेवण प्लेटमध्ये घेऊन त्यासोबतच गन्ने का ज्यूस 10 रुपये म्हणत होतं, मग ते पण एक बॉटल घेतली. मग सायंकाळी थोडं बाहेर फिरण्यासाठी निघालो तर मला दिसली एक चायनीज न्यू इयरची पार्टी. त्यात काय लिहिलं होतं ते मला काही कळत नाही. त्याच्याच बाजूला एक चायनीज बोर्ड दिसला, म्हणजेच त्यावर लिहिलं होतं इथे इंग्लिशची तयारी करून मिळेल, म्हणजे लहान मुलांचे ट्युशन वगैरे होते. मग मी म्हटलं यात माझं काय काम. हो भावांनो, आपली व्हिडिओमध्ये थोडा लेट आले नाहीत व्हिडिओ. त्याचं कारण म्हणजे व्हॅलेंटाईन डे, जे की त्याचा माझा काही संबंध नाही. पण मी दुसऱ्यांचे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट व्हावे म्हणून व्हॅलेंटाईन डेचं प्रिपरेशन व त्यांचे प्रिंट काढत होतो, मेनू बनवत होतो. त्यामुळे थोडा टाईम मिळाला नव्हता. पण आता इथून व्हिडिओ कंटिन्यू येतील व चांगली व्हिडिओ येतील व मी याचा प्रयत्न करेल. व नाईटला इकडे पाऊस चालू होता. त्यात वातावरण खूप मस्त झालं होतं. इकडे पावसाचा काही नियम नाही. इकडे काय पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे ऋतू नसतात. व अशा प्रकारे आपल्या दिवसात शेवट झाला व आपण आपल्या ब्लॉगचा शेवट इथेच करू. चला भेटू एका नवीन दिवशी एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद.